नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर वेद विधी वास्तू। आज आपण बोलणार आहोत आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाविषयी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर सर्वात पहिले आपण जाणून घेऊया गणपतीच्या आगमनाबद्दल। भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थी घराघरातून गल्लोगल्लीत मंदिरांमध्ये एकच जल्लोष असतो, गणपती बाप्पा मोरया। लहान सहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आनंदात असतात। ढोल ताशांचा गजर, फुलांची आरास आणि भक्तीने भरलेलं वातावरण। गणपती बाप्पा घरी आले म्हणजे जणू आपल्या घरातच सुख, शांती आणि समाधान आलंय। बाप्पाची मूर्ती आणल्यानंतर केली जाते स्थापना, पूर्वेकडे तोंड करून शुभमुहूर्त पाहून। संपूर्ण घरात प्रसन्नता असते, दिवे लावले जातात, फुलांनी सजवलं जातं आणि अगरबत्त्यांचा सुगंध दरवळतो। रोज सकाळ संध्याकाळ आरती होते। सुखकर्ता दुःखहर्ताच्या सुरांनी मन पूर्णपणे भक्तिमय होतं। नैवेद्य म्हणून ठेवले जातात मोदक, लाडू, पुरणपोळी आणि बाप्पाचे आवडते सगळे पदार्थ। गणपती बाप्पा आपल्या घरी 1, 3, 5, 7 किंवा 10 दिवसांसाठी येतात। या काळात घरात, सोसायट्यांमध्ये, सार्वजनिक मंडळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जातात। नाट्यछटा, भजन, गाण्यांचे कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम हे सर्व बाप्पाच्या नावाखाली लोकांना एकत्र आणतात। आजकाल अनेक ठिकाणी इको फ्रेंडली गणपतीला प्राधान्य दिलं जातं। मातीच्या मूर्ती, नैसर्गिक सजावट आणि जलसंधारणाचं भान राखलं जातं। उत्सवाचा शेवटचा दिवस मन थोडंसं हळवं होतं, डोळ्यात पाणी दाटतं, पण भक्ती मात्र तितकीच प्रखर। बाप्पाला निरोप द्यायचा असतो, पुढच्या वर्षी लवकर या, या साधेने। ढोल, ताशे, गुलाल आणि नाचगाण्यांनी बाप्पाला विसर्जनासाठी नेताना सगळीकडे भक्तिभाव पसरलेला असतो। आजकाल घरोघरी विसर्जन, आर्टिफिशियल टँक आणि क्लीनअप मोहिमा यांना चालना दिली जाते। पर्यावरण संवेदनशील भक्ती म्हणजे आजचा उत्सव। गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तो आपल्या संस्कृतीचा, एकतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा संगम आहे। आपल्याला एकत्र आणणारा, आनंद वाटणारा आणि भक्तीला नवीन रूप देणारा सण म्हणजे श्रीगणेशोत्सव। तुमच्या घरात बाप्पा किती दिवसांचे येतात? कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बाप्पाचे आगमन करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।